टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण. मागणी कुठली आमची गावात पाणी असावं, हापसा असावं, प्रत्येक गलीला दारात नळ असावं, नदी कडवून गावाचे आहे पण लोक पाणी नाही माळावं. बिलकुल पाण्याला गेलं तर लोक भांडी फेकून देते ती, नळाचं बटणं बोर बंद करते ती. कुठवर आणायचं? आता 25 वर्ष झालं माझ्या लग्नाला, पाण्याचं नळ काही नाही कुणाच्या दारात. हा मग आता कुठपर्यंत तरी वाट बघायची? कुणीच मनावर घेत आहे, सरपंच नाही ना, कुठलं ग्रामसेवक नाही ना, कुठली कोणीच काय करीत नाही. करतावच म्हणजे ती करतच नाही. आणि आमच्यात कसं बिनविरोध इलेक्शन निवडून देते ती सरपंचाला, त्याच्यामुळे वादच येत नाही कशाचा. तुमच्या मुलं किती आलं? आहे पण कोण करू देत काय ते मागचं कारण? काय खायलाच मागते ते कोण बी खाय. आम्हाला आमचं घर कसं पडतं तसं काय नाही. त्यामुळे तुमचा विकास झाला नाही गावात. गावाचा काहीच विकास नाही. सरपंचांचा पोरगा काहीच नाही. मग तुमचा मुलगा सरपंच आहे म्हणल्यावर विकास करायला पाहिजे. काय कोणी करावं? तुमचा मुलगा करायला पाहिजे. अहो सरपंचाची पगार येऊ दिली नाही आज गावात. बरोबर. मग आता मग आवडच आहे की मग सरपंच केले पण सरपंच काम करू करू देत देत नाही ते. भले 10 रुपयेच काम करू देत नाही. ही बीजेपी सरकार जी आहे ही RSS सरकार आहे आणि माझ्या या भौळ तालुक्यातील पोतदारांना हात जोडून विनंती आहे की ह्याने ह्या बीजेपी सरकारला तर मतदानच करू नये. ही कडकपासून RSS आपल्या बाबासाहेबांच्या विरोधात चालत आलेली आहे. त्यामुळे माझी बौद्ध समाजाला हात जोडून आणि कळकळीची विनंती आहे भीम टायगर सेनेमार्फत. का तर ह्याने आतापर्यंत जिथं जिथं बाबासाहेबावर चिखलफेक केली, कुठं पुतळ्यावर चिखलफेक केली, सरदेश न्यायाधीश्वर यांच्या बूट फेकण्याचा प्रयत्न केला. यांची जी मनेवाळीची पिल्लाळ आहे ही ठिसून काढली पाहिजे. का तर ही आपल्यात मेळ नसल्यामुळं आज ही तोंडवर काढलेली आहे. त्यामुळं ह्या दलित समाजातील सर्वच कार्यकर्त्यांनी आपलं काय मेदभेद असलेले गटतट असलेले यांनी बाजूला ठेवून निळ्या निशाणाखाली एकत्र यावं. कोण नेता येत नाही, आमचं कोण काम करत नाही, काय नाही, फक्त मत टाका, निवडून या, गायब व्हा. बाकीचा काय विषय नाही. आता कामाचा नेता कोण आहे तुमच्यासाठी? कोण कामाचा नेता नाही. आमचं असं आहे की गावानं मतच कोणाला टाकू नये असा विषय आमच्या गावात. एवढे आमच्या गावाचा हे आहे, कार्यभार चांगला आहे. आता मी मगा तुमच्या गावामध्ये प्रवेश हा करता हा सुरुवातीलाच रस्ता असा लागला की खराब लागला, हा. पण त्या ठिकाणी आजपर्यंत विकास झालाय का हे पण अहो 10 रुपयाचा विकास नाही, 10 रुपयाचा. कुठल्या बी नेत्यानं दाखव 10 रुपयाचा विकास केलाय. मी ते नेते पाठ टाकतो. मग तुमच्याकडे मतदान करण्यासाठी कुठला नेता आता तुम्ही? नाही मी तर मतच करत नाही. माझा 33 वय आहे. मी कधीच कुणाला मत करत. का तर तुम्ही काय कामच करत, मग मत कशात करावं? गावात नमस्कार. टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी सध्या आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील नरखेड ह्या गटामध्ये आहे. सध्या आपण पाहतोय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे निवडणूक सध्या रंगधुमाळी चालू आहे. ह्या ठिकाणी आपण सध्या गावामध्ये जाऊन आपण त्यांना संवाद साधतो आहे नागरिकांच्या की कशा प्रकारे तुमच्या गावात विकास झालाय का. आमदारकी विधानसभा जेव्हा झाल्यानंतर ह्या ठिकाणी कुठला उमेदवार आला का, आमदार आला का, किंवा कुठला समाजसेवक आलाय का, ह्यासाठी आपण इथल्या लोकांशी आपण संवाद साधणार आहोत. ह्या ठिकाणी आपल्या पाठीमागे बघतोय आपण, ह्या ठिकाणी शेतकरी पण दिसत आहेत आणि बेरोजगार लोक पण दिसत आहेत. ह्या ठिकाणी आपण पाहणार आहोत नेमकं कशा पद्धतीचा विकास झालाय का हे आपण विचारणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? सिद्धेश्वर समोर. तुमच्या गावामध्ये विकास झालाय का कुठे? आताबद्दल विकास काय झालेला नाही आमच्याकडे. बरं. मग तुमच्या गावामध्ये समस्या नेमक्या कुठल्या आहेत? म्हणजे समस्या अडचणी काय अडचणी आमच्याकडे रस्त्याच्या ह्याच्या अडचणी द्या, आता लाईटचे चालू झाले, त्या पाण्याची आहे. घरकुल आहे ती पण वर माळायला जागा नाही. घरकुल मंजूर झाली पण माळायला जागा नसल्यामुळे राहिली ती बांधायची. चालते. तुमच्या गावामध्ये आतापर्यंत कुठला नेता आलाय का? राजभाऊ खरे आलते, मागच्या निवडून यायच्या आधी आलते, परत बी आलते. सध्या जिल्हा परिषद चालू आहे, पंचायत समिती चालू आहे. आता मग कुठल्या उमेदवारा तुम्ही वोट करणार आहात, मतदान करणार आहात? तेच का आता मोर्चा काय सांगा आम्ही आता अजून. मोर्चा जे आम्हाला जे योग्य वाटेल त्यालाच करू ना आम्ही. कुणाला करणार आहात? पण तसं काय अजून आम्हाला नावच माहित नाही तर आम्ही काय सांगू शकणार आहे. ठीक आहे. मग असं तुम्हाला आता कुठल्या पक्षाकडनं तुम्ही म्हणजे मतदान करणार? पक्षपेक्षाच काय आपलं नाही, आपण सर्व साधारण माणूस आहे. पक्षपेक्षा काय कुठल्या ह्याच्यात नाही आपण. ठीक आहे. आपण आता विचारणा केली की ह्या ठिकाणी पक्ष वगैरे काय नाही, जो विकास काम करेल त्यांनाच मतदान करेल असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासोबत पण आपल्या सोबत काका आहेत. काका नमस्कार.
नमस्कार का नमस्कार. आपलं काय नाव? वसंत रामचंद्र नरोटे. तुमच्या गावामध्ये कुठल्या गावाच्या समस्या आहेत काय प्रमुख मागण्या तुमच्या काय असणार आहेत? इथं प्रमुख मागणी घरकुल आले ती सध्या 15,000 बँकेत जमा येत पण घरकुल बांधायला जागा नाही. बरं बरं बरं. मेन गोष्ट हा. गावात जागा आहे तर हा. पाणी येतंय, हा. राणा जागा आहे पाणी येतंय. हा, हा, हा. त्यासोबत सध्या इथं टांगेवाली काका थांबले आहेत. त्यांनी शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत. काका काय सांगाल, तुमचं नाव काय आहे? माझं नाव शहाजी जगताप. तुमच्या गावामधली काय परिस्थिती आहे हो विकासाची? विकास काय करत नाही ती. हा. काय मी आता ह्या भागात आलो, मी या रस्त्यावर आलो हा. तर इथं पावडर लावायची काय गरज लागली नाही मला. एवढं फुपडा रस्ता झालेला आहे. पण तुम्ही काय कसं समजतात मी रोज हे कसं जा ये करता तुम्ही? आता जावं लागतं अडचणीला, काय करता. काय तुम्ही शेती काय उद्योग तुमचा? हे काय ऊस बागायचं, आपलं रानात जायचं, जनावर ढोरायचं. मग आज सध्या इथं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक चालू आहे. मग इथं अनेक उमेदवार इथं थांबलेले आहेत. पण तुम्ही आता कोणत्या नेत्याला तुम्ही मतदान करणार आहात? काय काय कसं आहे तुमच्या मनात नेता? काय आता आपल्याला चांगला दिसत त्या नेत्याला आपण मतदान करायचं. पण तुमच्या गावाकडे काय कोणी आलं का नाही? म्हणजे इलेक्शन म्हणजे विधानसभेचं मतदान झाल्यापासून कोणी आलं का ह्याच्यात? आलंच नाही अजून. मग तुम्ही कसं निवडलात, कुठल्या पक्षाकडनं? काय काय चर्चा? काय अजून नाही चर्चा काय. आपण जसं माहिती घेतल्याप्रमाणे ह्या ठिकाणी कुठलाही नेता ह्या ठिकाणी फिरकला नाही आणि ह्या गावामध्ये अनेक वर्षापासून असं परिस्थिती आहे की इथं सांगायला गेलं तर हे गाव वंचित विकासापासून वंचित आहे असं पण सांगण्यात येत आहे. त्यासोबत आपल्यासोबत इथं बसलेले आहेत तरुण तडफदार बेरोजगार म्हणलं तर चालेल. त्यांना आपण संवाद साधणार आहोत. कशा प्रकारचा इथं यांच्या गावामध्ये विकास झालाय का, यांनी काही काम केलेत का, सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. काय तुमचं दादा नाव? मी लखन गाठे भीम टायगर सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष. सध्या तुमच्या गावामध्ये कुठलाच विकास झाला नाही असं जनतेमधनं येत आहे. कुठला नेता इथे फिरकला नाही असं पण काय म्हणलं जातंय. विकास म्हणजे काय असतो? गावाला रस्ता, वीज, पाणी ही शेतकऱ्याच्या समस्या असतात. विकास म्हणजे काय? नेते मंडळीने काय यांच्या घरी येऊन पाणी भरून ये असंही विकास नसतो. आता आम्ही गावासाठी विकास म्हणतो. ह्या गावात तुम्ही मागल्या जर एक वर्ष 2 वर्षाखाली असतो तर आम्ही तर माझ्या संघटनेमार्फत भीम टायगर सेनेमार्फत मी जागरण गोंधळ घालून आंदोलन करून रोड केलेला आहे. तुम्ही ह्याच्या मागचा हिडीओ काढा, हिडीओ बघा. आमची एक भूमिका आहे की सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही झटणारे कार्यकर्ता आहोत. त्या माध्यमातून आपण विकास म्हणजे काय असतो? गावाला रोड, सोय, पाणी, लाईट आणि त्यामध्ये पण आता आमदार आमचा आहे 5 वर्षीय आमदार साहेबांनी इथं आष्टी गावामध्ये 2 पान रस्ते दिले. 24 लाखाचे, एक मशानभूमी 10 लाखाची दिलेली आहे. आजपर्यंत या गावाला असं वंचित राहिलेलं आहे का तर ही बकासगंज तालुका राहिलेला आहे. आणि नरखेड भागाकडे तर आमच्या जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे इथल्या प्रस्तावित पुढाऱ्यांनी. आता या बारीनं बघू. आता संतोष अण्णा पाटील उभारले आहेत, धनुष्यबाणा गुंड आमचं तर त्यांना सहकार्य आहे, 100% राहणार आहे. पण त्यांची कार्य आपल्या भागामध्ये आहेत का? नाही, कार्य आमचं तर गेल्या 5 वर्षाखाली उमेश पाटील होते. त्यांनी बराचसा विकास केलेला आहे गावात. काय लोकांच्या समस्या असलेल्या, वैयक्तिक कुणाच्या काय अडचणी असलेल्या, आता तुम्ही त्या व्यक्तीची बाईट घेतली, त्या व्यक्तीला विचारा. त्याचा नाच चापे असता आम्ही त्याला पगार चालू करून दिलेले. तुम्ही विचारा त्याला. उमेश पाटलापाशी नेऊन त्या व्यक्तीची पगार चालू उमेश केली. पाटील जर विकास केला असता तर रस्ता आहे तर दिसतोय या ठिकाणी. नाही, रस्त्याचं काम चालू आहे. हे आता कसं आहे, आम्ही थोडं ऊस बीज चालू असल्यामुळे रस्ता थांबवलेला आहे. आता तुम्ही आता बघलाच चाल का तर रस्त्याची दुर्दवस्था कशी झाली की काम केलेलं होतं पण या ट्रॅक्टरने काय झाले उकरलेला आहे. आता हे ऊस बंद झाल्यानंतर त्यावर डांबरीकरण होणार आहे. ह्या त्याकडे बसणार रस्ता एकदम अत्यंत छान झालेला आहे. आमदार साहेबांनी आम्हाला इथं भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि अजून 4 वर्ष आमचा आमदार आहे. त्यामुळं गावाला कुठलाही निधी कमी पडू देणार नाही आणि राज्य लेवल मंत्री लेवल आमचे पुढारी आहेत. आम्ही त्यांना सहकार्य करू 100%. गावातनं होतावल एवढं आमच्याकडून सहकार्य करणार आहोत. पण इथे सध्या आता सांगा गेले तरी आता ही बीजेपी सरकार तर काम करतंय असं सांगत नाही, एक त्यांच्या आदेशावर बीजेपी मुद्द्यावर रास्त आलो पत्रकार साहेब. तुम्ही बीजेकडे जी वळला, ही बीजेपी सरकार जी आहे ही RSS सरकार आहे आणि माझ्या या मोहोळ तालुक्यातील बौद्धांना हात जोडून विनंती आहे की ह्याने ह्या बीजेपी सरकारला तर मतदानच करू नये. ही कडकपासून RSS आपल्या बाबासाहेबांच्या विरोधात चालत आलेली आहे. त्यामुळे माझी बौद्ध समाजाला हात जोडून आणि कळकळीची विनंती आहे भीम टायगर सेनेमार्फत. का तर ह्याने आतापर्यंत जिथं जिथं बाबासाहेबावर चिखलफेक केली, कुठं पुतळ्यावर चिखलफेक केली, न्यायाधीशवर यांच्या बूट फेकण्याचा प्रयत्न केला. यांची जी मनोवाळी जी पिल्लाळ आहे ही ठिसून काढली पाहिजे. का तर ही आपल्यातल्या आपल्यात मेळ नसल्यामुळं आज ही तोंडवर काढलेली आहेत. त्यामुळं ह्या दलित समाजातील
सर्वच कार्यकर्त्यांनी आपलं काय मेदभेद असलेले गटतट असलेले यांनी बाजूला ठेवून निळ्या निशाणाखाली एकत्र यावं ही आमची भावना आहे सर. मग तुमच्या गावामधील समस्या कुठल्या असतील आणि कुठलं काम केले पाहिजे तुमचं काम म्हणणं आहे? आमच्या गावात अत्यंत समस्या एक महत्वाची आहे सर. गावाला मशानभूमी आमदार साहेबांनी 10 लाख रुपये दिलेली आहे. पण आम्हाला काय झालंय माळावर इथं पुनर्वसन करण्यासाठी आम्ही कलेक्टरला माझ्या संघटनेमार्फत एक पत्र बी दिलेलं आहे. आचार्य ह्याच्या लागल्यामुळे आम्ही थांबलेलो आहोत. आम्हाला एक आहे की 80 हेक्टर ह्या वन विभागाचा जे आहे त्यांनी एकतर 80 हेक्टरांचं मापून घ्यावे. आम्हाला 23 हेक्टर आहे आमचं ही कुठं आहे त्यांनी दावून द्यावे. सर्वसामान्य घरकुल आलेली ती 200 गावामध्ये ह्या घरकुलवाल्याशींचा प्रश्न मार्गी लागतेले. दलितांना जागा नाही तर जमीन नाही त्या लोकांनी काय करायचं निम्म आयुष्यात गेले सर यांचं नुसतं कागदावरच काय माहिती आहे काहीच उपयोग नाही. आज आमच्या गावाला म्हणलं तर आमच्या समाजाला आतापर्यंत मशानभूमी नाही. ही मशानभूमी आम्ही कशी तर आमदार कुंड हातापाया पडून करून आणली होती 10 लाखाची. त्यात बी काय जागा नसल्यामुळे ती पेंटिंग मध्ये राहिली. आता आमचं आमदार साहेबांपासून बरोबर बोलणं चालू आहे. आता काय म्हणले ते थांबा एवढे इलेक्शन मध्ये तुम्हाला कलेक्टर सोबत मिटिंग लावून तुमचा प्रश्न मार्गी लावू आणि 100% आम्ही संतोष अण्णाच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहू. जिथं जिथं आमचे कार्यकर्ते असतील तिथं आम्ही 100% अण्णाला ताकदीनं उभा राहू. त्यासोबत आपण अनेक नागरिक ह्या ठिकाणी आहेत त्यांची आपण बातचीत करणार आहोत. त्यांना नेता कसा पाहिजे कुठला पाहिजे विकासाचा पाहिजे का हे पण त्यांच्या आपण विचारपूस करणार आहोत. माझं काम उमेश पाटलांनी केलंय. आज 16 वर्ष झाले मी आणि आमची मंडळी संजय गांधी निर्धार योजनेची पगार बिगर पैशाचं बिगर चहा पेता पदर रुपये न घालता त्यांनी मला सहकार्य केलेलं आहे. तर मी त्यांच्या बंधूला 100% मतदान करणार. ठीक आहे काका. पण त्यासोबत ह्या ठिकाणी पण तरुण मुलं थांबलेले आहेत. त्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. काय विकास झाला आहे कशा पद्धतीने विकास केला गेला आहे का पण हा गाव विकासापासून वंचित आहे का हे पण याची माहिती आपण घेणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. काय आपलं नाव काय? नवनाथ शहाजी जगताप. बरं आपल्या गावामध्ये कुठला आतापर्यंत नेता वगैरे आला का? कुठला नेता नाही फक्त मत मागायला नेता येतो आमच्या गावात. कोण होत आहे? मत मागायला फक्त मत मागायला येतात. बरं इतर वेळेस कोण आम्हाला नेता नाही कोण नाही फक्त आमचा जीव जायला राहिला आता. बरं आता बाकी सध्या काय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक चालू हा, आहे. हा, हा. मग त्या कशासाठी आतापर्यंत कुठला नेता आला का? कोण नाही कुठलं कोण नेता येत नाही आमचं कोण काम करत नाही काय नाही फक्त मत टाका निवडून या गायब व्हा बाकीचा काय विषय नाही. माझा कामाचा नेता कोण आहे तुमच्यासाठी? कोण कामाचा नेता नाही आमचं असं आहे की गावानं मतच कोणाला टाकू नये असा विषय आमच्या गावात एवढे आमच्या गावाचा हे आहे कार्यभार चांगला आहे. आता मी मगा तुमच्या गावामध्ये प्रवेश हा, करताना हा. सुरुवातीलाच रस्ता असा लागला की खराब लागला. हा. पण त्या ठिकाणी आजपर्यंत विकास झालाय का हे पण अहो, 10 रुपयाचा विकास नाही 10 रुपयाचा कुठल्या बी नेत्यानं दाखव 10 रुपयाचा विकास केलाय मी त्या नेते पाठ थापडतो. मग तुमच्याकडे मतदान करण्यासाठी कुठला नेता आता तुम्ही नाही 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 मी तर मतच करत नाही माझा आज 33 वय आहे. बरं. मी कधीच कुणाला मत करत नाही का तर तुम्ही काय कामच करत तुम्हाला मत कशासाठी करायचं. गावाचा विकास करायचा म्हणलं तर मतदान करावं लागेल ना. मग कसं तुम्ही सांगा विकास झाला तर मतदान करणार आम्ही ना नाही मतदान करायचं काय संबंध आहे. मग तुमचं काय मग ध्येय धोरण समस्या काय असतील मग? विकास कोणी करू द्या त्या माणसाला आम्ही त्या गंभीरपणे उभा आहे. पण जर विकास होत असेल गावात जर मी आज 33 वय आहे माझं मी मतदान करत नाही. आता नरखेड गटामध्ये अनेक उमेदवार हा. आहेत. बरोबर आहे. आता त्या उमेदवार मध्ये तुम्ही कुठल्या नाव निवड नेत्याला तुम्ही आता आमच्याकडे बरे नेते येते ते आश्वासन देते तेव्हा इलेक्शनच्या अगोदर बुवा तुमचा ही रस्ता करतो. कोण असेल तुमच्या मनातला कोण नेता आहे? आता आमच्या इथं उमेश पाटील आले तेव्हा तुमचा रानाकडला रस्ता करून देतो आम्ही म्हणून गेल्या आमदारकी इलेक्शनला. बरं, केली का मग? कुठला रस्ता आणि काय आम्ही 10 वेळा त्यांच्यापर्यंत जाऊन आलो. अहो कोण विचारतंय काय चल हो बाजूला झालं आमचं काम मग झालं आम्ही आता निवडून मग आलो. कुठल्या नेत्याला तुम्ही मतदान करणार मग काय? मी तर मतदानच करणार नाही. मग ह्यासाठी असे आपलं जे आष्टे गाव आहे ह्या गावामध्ये कुठलाच नेता इथे पोहोचला नाही आणि ह्यासाठी हे गाव वंचित आहे का असा हे प्रश्न ह्या ठिकाणी निर्माण होत आहे. आपण अशाच अजून लोकांना इथं इथल्या नागरिकांना बातचीत करणार आहोत. कशा पद्धतीचा विकास झालाय का आपण माहिती घेणार आहोत. ह्यासोबत पण आपल्यासोबत अनेक नागरिक आहेत. काका तुमचं नाव काय आहे? एकनाथ भीमराव संडगे. बरं तुमच्या गावामध्ये आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शन चालू आहे. तरी ह्या तुमच्या गावामध्ये सध्या कुठला नेता वगैरे आले का? गावातल्या समस्या कुठल्या आहेत? आता सध्या राजू खरे तर ते नेते आमदार आहेत. पण तुम्ही गावाच्या नेमक्या समस्या कुठल्या आहेत? काय माहित नाही आपण आता तुम्ही येताय तुमच्या गावामधून काका बरोबर आहे. हम्म. पण ते रोड रस्ता तर खराब आहे. हा. आपण जिल्हा परिषद शाळा बघितली कंपाऊंड नाही. असे तर मी स्वतः 2 तर कामं मी बघितली तर विकास नाही. नाही पण आता तुम्ही कुठल्या नेत्याला तुम्ही मतदान करून तुम्ही तुमच्या गावाचा विकास करणार आहात? काय करतील त्यांच्या पण आता तुम्ही मतदान करणार कोणाला? कवा आता सध्या हो आमची शाळा नीट केलं तर आम्ही करणार.
मग आता सध्या नरखेड गटामधनं असणार आहे. आमच्या गावात आता काय सध्या तरी हे नरखेड गटात नरखेडमध्ये कोणाला करणार मतदान? नरखेड गटात आहे ते उमेश जाधव उमेश आता कुरुमध्ये चालू कुरुमध्ये त्याचा भाऊ आहे ना. अजून तुमच्या गावामध्ये समस्या नेमक्या कुठल्या कुठल्या आहेत? गावातल्या तुमच्या समस्या अडचणी काय विकास लई अडचणीत नेते- आमच्या गावात काय निधी नाही कुठलं काय नाही मसुंटर नाही काय नाही आमच्या गावात. मागे तर लोक म्हणले की जेव्हा निधी आलाय समसम निधी आलाय. आहे पण कोण करू देत नाही ते. कायच्या मागचं कारण? काय हे काय खायलाच मागते ती कोण बी खायला. आम्हाला आमचं घर कसं भरतं बघते दुसरं काय नाही. मग त्यामुळे तुमचा विकास झाला नाही गावात? गावाचा काही विकास नाही. सरपंच आमचा पोरगा आहे. होय. काहीच नाही. मग तुमचा मुलगा सरपंच आहे म्हणल्यावर तो विकास करायला पाहिजे. काय कुणी करायचा. तुमचा मुलगा करायला पाहिजे ना? अहो सरपंचाची पगार येऊ दिली नाही आजपर्यंत होय. गावातल्या. बरं बरं. हा. मग आता मग आवडच आहे की मग सरपंच तुम्ही सरपंच केलेत पण सरपंचला काम करू देत करू देत नाही ती. भले 10 रुपयाच काम करू देत नाही गावात. ठीक आहे. त्यासोबत पण आपल्यासोबत तरुण असे बेरोजगार मग ह्या तुमच्या मागणीसाठी कोणतं तुम्ही ग्रामपंचायतीला काय तक्रार अर्ज काय केला होता तुम्ही? काय नाही केलं आम्हाला. उठायचं आम्ही रोज कामाला जायचं आणि कुठं तक्रार करायची काय करायची आम्ही काय केलंच नाही. मग आता तुम्ही आता मग मतदान करणार काय तुमचा नेता कोणता आहे? नेता आता कोण आता उभारलेली तीच काय माहिती आम्ही अनपड आहे त्याच्यामुळे आता आम्हाला नेता कोण असेल आमची गावातली आमचं सोय कोण करेल त्यांना तर आम्ही मत खुद देणारच आहे. त्यात काहीतरी काय वाद नाही. हा आताच आपण इथल्या महिलांशी आपण चर्चा केलो. या ठिकाणी समस्या भरपूर आहेत. महिलांना पाणी हे महत्वाचं आहे. जे पाणी आपल्या दिवसभर जे आपल्याला लागतं घरामध्ये पाणी जे लागतं ते पाणी आहे. त्याकरिता ह्या ठिकाणी पाणी मिळत नाही. यांना 25 वर्षापासून हे लोक मारणार राहतात पण कसल्याही प्रकारची इथं सुविधा दिल्या गेल्या नाहीत. मग ह्या गावाचा विकास झाला का? निधी आला का? किंवा ह्या ठिकाणी कुठला नेता आला का असा बी प्रश्न निर्माण झालेला आहे. हे गाव खरंच निधीपासून किंवा विकासापासून वंचित आहे का असाही प्रश्न ह्या ठिकाणी निर्माण होत आहे. आपण ह्या ठिकाणी पण दादा ह्या ठिकाणी जात आहेत पाण्याची बॉटल घेऊन जात आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.